चला तर आज आपण गणित पाहणार आहोत. पहा, घड्याळातील अंशाचा कोन काढायचा आहे 2 काट्यांमधील. तर प्रश्न आहे, दुकानात विक्रीसाठी ठेवलेल्या घड्याळात नेहमी 10 वाजून 10 मिनिटांचा वेळ दर्शविला जातो. येथे तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो? तर आता कितीही गणित मोठं दिलं असेल तरी त्या गणितामध्ये गोंधळून जायचं नाहीये. शेवटी आपल्याला काय काढायचं आहे, तर 2 काट्यांमधील किती अंशाचा कोन होतो. मग तास किती आहे, तर 10 आहेत. आणि मिनिट किती आहेत, तर 10च मिनिटे आहेत. म्हणजे 10 वाजून 10 मिनिटे आहेत. मग आपलं सूत्र काय आहे, तासाला 30 ने गुणावे आणि मिनिटांना 5.5 ने गुणावे. मग आता गुणाकार करून घ्यायचा आहे पायांचा. मग 10 गुणिले 30 किती होतं, तर 300 होतं पहा. तसेच 10ला 5.5 ने म्हणजेच मिनिटांना 5.5 ने गुणायचं आहे. तर याचा गुणाकार येतो पहा 55. आता यांची दोघांची काय करायची आहे, वजाबाकी करून घ्यायची आहे. मग 300 वजा 55 किती होईल, 300 वजा 55 245 होतं पहा. 245 होतं. तर आता हे 245 हे 180 अंशापेक्षा जास्त आहे. 180 अंशापेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, तर हे 360 मधून वजा करावे लागणार आहे. 360 वजा 245. मग 360 वजा 245 म्हणजेच 10 मधून 5 गेले, खाली राहिले 5. इथं राहिले 5. 5 मधून 4 गेले, खाली राहिले 1. 3 मधून 2 गेले 1. म्हणजेच किती अंशाचा कोन होणार आहे, 115 अंशाचा कोन होणार आहे पहा.